वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी बेसिक मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजचं हे लेक्चर नंबर 3 आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण रेग्युलर फॉल्सी मेथड किंवा फॉल्स पोझिशन मेथड याचा न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे. आणि अशा प्रकारच्या न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये 4 मार्क्स साठी विचारलं जातं. पण एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे, म्हणजे जसं बायसेक्शन मेथडचं न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह केलं सेम तेच स्टेप्स इथे फॉलो करायचे आहेत, फक्त थोडासा फॉर्म्युला वेगळा आहे आणि थोडंसं इथे तुम्हाला वर्क वाढेल, राईट डाऊन वर्क थोडंसं वाढेल. एकदम सिंपल आहे, सेम त्याच स्टेप फॉलो करायचे त्या न्यूमेरिकलला सॉल्व्ह करायचं आहे. मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे. तसेच तुम्हाला एमएसबीटीचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक सुद्धा तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मग आता 4th वाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. लेक्चर नंबर 3 4th वाला न्यूमेरिकल युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड फाइंड द रूट ऑफ x³ - x - 1 इज इक्वल टू 0 कॅरी आउट 3 आयटरेशन्स ओनली. बघा रेग्युलर फॉल्सी मेथड किंवा त्याला अजून एक नाव आहे फॉल्स पोझिशन मेथड. नोट डाऊन करून ठेवा, रेग्युलर फॉल्सी मेथड किंवा फॉल्स पोझिशन मेथड. आता सॉल्व्ह करू. सोल्युशन आपले गिवन जे दिलेले ते राईट डाऊन करू. x³ - x - 1 is equal to 0. Then function of x is equal to x³ - x - 1 with the equation number 1. मग जसं आपण बायसेक्शन मेथड मध्ये स्टेप्स फॉलो केल्या सेम स्टेप्स इथे फॉलो करायचे आहेत. पण पहिले आपल्याला बघायचं रूट कुठे अवेलेबल आहे, रूट कुठे लाईज आहे. त्यासाठी x is equal to 0, x is equal to 1, x is equal to 2 व्हॅल्यू पुट करत जायची. जोपर्यंत आपल्याला फंक्शनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह भेटत नाही तोपर्यंत आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा सर्वात पहिले स्टार्ट करतो 0 पासून. पुट x is equal to 0 in equation 1. बघा x च्या जागी 0 पुट करा. फंक्शन ऑफ 0 is equal to 0³ - 0 - 1 is equal to, इथे आन्सर येते -1. देन पुट x is equal to 1 in equation 1. Function of 1 is equal to 1³ - 1 - 1 is equal to, x च्या जागी पुट केलं 1 पुट केलं. 1³ - 1 - 1 is equal to 1³ 1 1 - 1 0, इथे आन्सर येते -1. देन पुट x is equal to 2 in equation 1. Function of 2 is equal to 2³ - 2 - 1 is equal to, बघा 2³ 8 8 - 2 6 6 - 1 5. बघा तुमचं इथं फंक्शनचं जे आन्सर आहे ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह आलेलं आहे. बघा फंक्शन ऑफ 1 चा आन्सर आला निगेटिव्ह, फंक्शन ऑफ 2 चा आन्सर आला पॉझिटिव्ह. म्हणजे आपला रूट कुठे लाईज आहे 1 आणि 2 मध्ये आपला रूट लाईज आहे. बघा ही व्हॅल्यू आहे 0 पेक्षा छोटी आहे. -1 इज लेस दॅन 0 आणि 5 इज 0 पेक्षा मोठा आहे. मोर दॅन 0, 5 इज मोर दॅन 0, 5 इज मोर दॅन 0. इथे डायग्राम ड्रॉ करू. रूट आपला लाईज कुठे आहे ते शो करू. रूट लाईज बिटवीन, सिंपल एक डायग्राम. रूट लाईज बिटवीन 1 and 2. बघा 1 and 2 and फंक्शन ऑफ 1 चा आन्सर आहे 1 चा आन्सर -1. देन फंक्शन ऑफ 2 चा आन्सर आहे 5. फंक्शन ऑफ 2 चा आन्सर 5. मेन्शन करा रूट लाईज बिटवीन 1, 2. रूट लाईज बिटवीन 1, 2. बघा इथे आयटरेशन कॅरी आउट करू. इथे आपल्याला रेग्युलर फॉल्सी मेथडचा यूज करायचा आहे किंवा फॉल्स पोझिशन मेथडचा यूज करायचा आहे. बाय युजिंग, इथे मेन्शन करतो बाय युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड किंवा फॉल्स पोझिशन मेथड. स्टार्टिंगला इथे मेन्शन करू शकता. बघा आता फर्स्ट आयटरेशन युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड और फॉल्स पोझिशन मेथड. बघा एक्स चा फॉर्म्युला बायसेक्शन मध्ये आपण काय केलं, जे रूट लाईज होता त्याचे आपण 2 पार्ट केले, म्हणजे 1 + 2/2. बघा 1 + 2/2. इथे आपण काय करायचंय, आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे a function of b minus b
फंक्शन ऑफ ए डिवाइड बाय फंक्शन ऑफ बी मायनस फंक्शन ऑफ ए. ए म्हणजे काय बघा, पहिली जी व्हॅल्यू असेल बघा रूट ते ए इज इक्वल टू किती आहे 1, बी इज इक्वल टू किती आहे 2, म्हणजे फंक्शन ऑफ ए इज इक्वल टू -1, फंक्शन ऑफ बी इज इक्वल टू 5. ए म्हणजे तुमचा काय 1, बी म्हणजे तुमचा काय 2, म्हणजे फंक्शन ऑफ ए ची व्हॅल्यू -1, फंक्शन ऑफ बी ची व्हॅल्यू 5. बघा सिंपली व्हॅल्यू इथे पुट करा. एक्स इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे 1, इन फंक्शन ऑफ बी 5, मायनस साइन, बी ची व्हॅल्यू 2, फंक्शन ऑफ ए -1 डिवाइड बाय 5 इन द ब्रॅकेट फंक्शन ऑफ ए बघा, फंक्शन ऑफ बी ची व्हॅल्यू 5, फंक्शन ऑफ ए ची व्हॅल्यू -1, एक्स इज इक्वल टू बघा, एक्स इज इक्वल टू 1 into 5 minus 2 into -1 डिवाइड बाय, डिवाइड इथे डबल ब्रॅकेट घ्या, डिवाइड इथे काय करा डबल ब्रॅकेट घ्या. इथे आन्सर तुमचं रॉंग होणार नाही कॅल्क्युलेशन कॅल्सी मध्ये करताना. डबल ब्रॅकेट घ्या बघा, ब्रॅकेट 5, या 5 ला सुद्धा ब्रॅकेट मध्ये घ्या, 5 ब्रॅकेट मायनस याला ब्रॅकेट मध्ये घ्या आणि ब्रॅकेट इथे ठेवा दोन्ही बाहेर. कॅल्सी मध्ये करताना तसं करायचं तुम्हाला बघा. ब्रॅकेट घेतो, नंतर ब्रॅकेट मध्ये 5 मायनस साइन, ब्रॅकेट मध्ये -1 आणि ब्रॅकेट कम्प्लीट. आन्सर येतंय 1.166. बघा आन्सर आलेलं आहे 1.166. 66च्या पुढे मग 66 आहे, 1.1666666 म्हटलं तुम्ही इथे करू शकता 1.167 सुद्धा इथे करू शकता. मग आन्सर असा आलेला आहे 1.16666. तुम्ही काय केलं 1.167 इथे केलं. ऍटलिस्ट पॉईंट नंतर तुम्ही इथे 3 डिजिट तरी यूज करा, पॉईंट नंतर इथे तुम्ही 3 डिजिट तरी यूज करा, किंवा इथे असं ठेवलं तरी चालेल 1.166. थोडा डिफरन्स येईल आन्सर मध्ये, पॉईंट मध्ये. झालं तुमचं फर्स्ट. बघा सेम मेथड आहे. देन पुट x is equal to 1.166 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करा फंक्शन ऑफ 1.166 is equal to 1.166 त्याचा क्यूब मायनस 1.166 -1. मग याचा आन्सर किती येत आहे 1.166 त्याचा क्यूब मायनस 1.166 -1 is equal to minus 0.580 minus 0.580. ऍटलिस्ट पॉइंट नंतर 3 डिजिट तरी इथे यूज करा. बघा इथं मेन्शन करू, डायग्राम ड्रॉ करू. बघा आता जे फंक्शनचा आन्सर निगेटिव्ह आलेलं आहे म्हणजे काय करू, निगेटिव्ह फंक्शनला इथे रिप्लेस करू. डायग्राम ड्रॉ करतो अगेन. डायग्राम ड्रॉ करू. बघा इथे फंक्शन ऑफ 1, बघा फंक्शन ऑफ 1 चा आन्सर की निगेटिव्ह आला होता. इथे काय करू बघा, फंक्शन ऑफ 1.166 चा आन्सर निगेटिव्ह आलाय. तर काय करू, याला इथे 1 ला रिमूव्ह करू, a इज इक्वल टू 1 ला रिमूव्ह करू. त्याच्याऐवजी काय लिहिते 1.166 फंक्शन ऑफ 1.166 त्याचा आन्सर आहे मायनस 0.580. हा 2 इथे आहे तसाच. 2 फंक्शन ऑफ 2 इज इक्वल टू 5. अगेन पहिली व्हॅल्यूची व्हॅल्यू असते ती a असते, a इज इक्वल टू सेकंड वाली व्हॅल्यू b असते, म्हणून इथे काय होईल फंक्शन ऑफ a इथे फंक्शन ऑफ b. फंक्शन ऑफ b चा आन्सर किती 5, फंक्शन ऑफ a चा आन्सर किती मायनस 0.580. ते मेन्शन करा रूट लाईज बिटवीन 1.166, 2. सेम प्रोसिजर आहे, बायसेक्शन मेथड सारखी सेम प्रोसिजर, फक्त फॉर्म्युला इथे चेंज झाला. आता सेकंड आयट्रेशन करू. बघा झालं फर्स्ट आयट्रेशन, नंतर सेकंड आयट्रेशन,
second iteration, same formula, x is equal to a function of b minus b function of a divided by function of b minus function of a. बघा पहिली वाली व्हॅल्यू a असते, दुसरी वाली b. फंक्शन ऑफ a चा आन्सर -0.580, फंक्शन ऑफ b चा आन्सर 5. सिंपली व्हॅल्यू पुट करा. x इज इक्वल टू a चा आन्सर आहे 1.166, फंक्शन ऑफ b चा आन्सर आहे 5, मायनस साइन b चा आन्सर आहे 2. बघा b चा आन्सर आहे 2, फंक्शन ऑफ a चा आन्सर आहे -0.580 डिवाइड बाय फंक्शन ऑफ b 5, then minus sign function of a function of b चा आन्सर 5, फंक्शन ऑफ a चा आन्सर -0.580. इथं आन्सर किती येतोय? x इज इक्वल टू 1.166 into 5 minus 2 into bracket minus 0.580 is equal to divide by double bracket use करा 5 minus 0.580 minus 0.580 bracket complete, double bracket. Answer is 1.252. 1.252. 1.252. Answer is positive. आन्सर किती आला? 1.252. आता याला आपल्याला पुट करायचं पुढे, देन डिसाइड करू रूट कुठे आपला लाईज असेल ते. पुट x इज इक्वल टू 1.252 in equation 1. फंक्शन ऑफ 1.252 is equal to 1.252 त्याचा क्यूब मायनस इथे पुट करत आहे 1.252 टू -1 इज इक्वल टू बघा 1.252 क्यूब 1.252 क्यूब मायनस 1.252 -1 1.252 त्याचा क्यूब minus 1.252 then -1 is equal to -0.289. Answer is -0.289. -0.28. आन्सर निगेटिव्ह आलेलं आहे. आन्सर काय आलं? निगेटिव्ह आलंय. मग ते अगेन डायग्राम ड्रॉ करू. डायग्राम इथे ड्रॉ करू. आन्सर निगेटिव्ह आलाय. बघा ते निगेटिव्ह आला म्हणजे काय करू आपण इथे निगेटिव्ह वाल्याला रिप्लेस करू. बघा हा जो निगेटिव्ह वाला आहे त्याला आपण इथे रिप्लेस करू. बघा फंक्शन हा 1.166 आन्सर किती आला होतं? निगेटिव्ह आला होता. इथे त्या निगेटिव्ह वाल्याला रिप्लेस करू. बघा हा b आहे तसाच, हा 2 इथे आहे तसाच. फंक्शन ऑफ 2 इज इक्वल टू 5 आणि फंक्शन ऑफ 1.252 फंक्शन ऑफ 1.252 त्याचा आन्सर किती आलेला आहे? -0.289. -0.289. बघा थर्ड आयटरेशन एकदम सिंपल आहे. थर्ड आयटरेशन इथे सॉल्व करू. x इज इक्वल टू a function of b minus b function of a divided by function of b minus function of a. बघा आता पहिली वाली व्हॅल्यू काय असते? a असते. बघा a इज इक्वल टू e वाली व्हॅल्यू झाली, ही b वाली व्हॅल्यू झाली, फंक्शन ऑफ a झाला, हा फंक्शन ऑफ b झाला. सिंपली व्हॅल्यू इथे पुट करू. x इज इक्वल टू a, value of a किती आहे? 1.252 in the bracket function of b 5 then minus sign value of b 2 function of a
minus 0.289 divided by function of b 5, then minus sign, then function of a minus 0.289. Value of x 1.252 into 5 minus 2 into minus 0.289 is equal to divide by double bracket use करा, in the bracket 5 minus in the bracket minus 0.289, answer is 1.292. X is equal to 1.292. 1.292. Answer is 1.292. The approximate root of equation, approximate root of x cube minus x minus 1, x cube minus x minus 1 is equal to 0 is x is equal to 1.292. 1.292 the final answer. मग अशा प्रकारचे न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये विचारतात 4 मार्क्स साठी. एकदम सिंपल आहे. जसं बायसेक्शन मेथड फॉलो केली तशी सेम मेथड आहे, फक्त इथे हा फॉर्म्युला वेगळा आहे. हा फॉर्म्युला काय इथे वेगळा आहे. थर्ड आयटरेशन इथे आन्सर तुम्हाला इथे स्टॉप करायचं आहे. मग अजून तुम्ही पुढे गेले अजून तुम्हाला ऍक्युरेट आन्सर इथे भेटेल. म्हणजे आयटरेशन 4 सांगितलं तर अजून तुम्हाला पुढे जावं लागेल. सेम स्टेप्स तुम्हाला इथे फॉलो करावे लागतील. याच्यामध्ये डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंट मध्ये विचारू शकता. तर मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन बटन इथे प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.